बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. डॅडी काका श्रीयनला क्रिकेट खेळायला शिकवत आहेत. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. जसं की तुम्ही मागच्या व्लॉग मध्ये बघितलं, आम्हाला डेकोरेशन कम्प्लीट करायचं तर 2 वाजले होते. सो मी काकांकडेच झोपलो आणि मम्माला सांगितलं की आता येताना माझे कपडे घेऊन ये. सो इकडेच मी तयार झालोय. आता थोड्याच वेळात आता आम्ही गणपती बाप्पांना आणायला निघूयात. आता काकू आणि मम्मा मिळून नाश्ता करतायत. सो नाश्ता करून थोड्याच वेळात आम्ही निघूयात. सो आमचे गणपती बाप्पा आलेले आहेत. बसलेत गणपती बाप्पा येऊन. हाय. एकदम क्यूट क्यूट गणपती बाप्पा ते बघा. गणपती बाप्पा झोपेला आलेले आहेत. मम्मा पण आली. हाय मम्मा. हाय. सो काकूंनी मस्त पोहे केलेत. सगळे खायला बसलेत. भैया पण खातोय. श्रीयन मस्त खेळतोय. श्रीयन टिक्का लावून घेत नाही म्हणून डॅडी काका त्याला एकदम डिस्ट्रॅक्ट करतायत. ओ आबांचा लाडका एकदम श्रीयन. हाय. आबांकडे गेला कसं लावून घेतलं बघा मस्त. मस्त श्रीयन भैया कुर्ता घालून मस्त रेडी झालोत आम्ही. सो फायनली आम्ही आता बाप्पांना आणायला जात आहोत. मी, भैया, डॅडी काका, मम्मा आणि श्रीयन. गणपती बाप्पा. सो काकू आणि मम्मा पण आलेत मस्त तयार होऊन. छान दिसतात दोघं एकदम. यंग, एकदम यंग वाटतंय. चला चला श्रीयन चला. बाय. सो भैया गाडी काढतोय आणि सगळेजण खूप एक्सायटेड आहेत गणपती बाप्पांना आणण्यासाठी. सो फायनली आम्ही निघालेलो आहोत बाप्पांना आणण्यासाठी. मम्मा, काकू आणि श्रीयन आम्ही मागे बसलोय. गणपती बाप्पा मोरया. सो खूप वर्षानंतर काकू आणि मम्मा पण येत आहेत गणपती आणण्यासाठी. काकूचा पहिल्यांदाच, मी पहिल्यांदा गणपती आणायला. तर ते घरीच असायचे स्वागतासाठी. सो आता वहिनी स्वागतासाठी थांबलेत. वहिनी स्नेहा स्वागतासाठी थांबली आहे तिथं. आज तुम्ही जावा 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 म्हणाली. जावा जावा जावा. येस, वाटत आहोत आम्ही ऑन द वे. एक्साइटमेंट तर तेवढीच आहे. कधी एकदा बाप्पा येत आहेत असं झालंय. सो पोचलेलो आहोत आम्ही गणपती बाप्पांना घेण्यासाठी. सो बघू शकता आमचे बाप्पा आलेले आहेत. सो इको फ्रेंडली सगळ्या मूर्त्या जे तुम्ही बघत आहात सगळे इको फ्रेंडली आहेत. सो हेच आहेत ते बनवतात. आपलं नाव काय सर? विकास गोसावी. गणेश मार्फत आपण सोलापुरात 14 वर्ष झालं आपण या पर्यावरणपूरक गणपती विक्री करतो आणि प्रशिक्षण पण देत असतो. गणपती बाप्पा मोरया. 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 गणपती बाप्पा निघालेलो आहोत आम्ही आता. मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांना मामा म्हणतो श्रीयन. गणपती मामा. मामा मामा म्हणतोय. मोरया. मोरया.
बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया 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 मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 मला वाटत होतो हा गणपती बाप्पाला मामा म्हणतो, बट मामा नाही म्हणत, मोरया म्हणतो. हा मामा म्हणतो. मोरया मोरया. तो गणपती आल्याच्या खुशीमध्ये सगळे डान्स करायला लागलेत. गणपती बाप्पा आल्याची खुशी. श्रियन पण डान्स करतोय. श्रियन तर या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे. आता थोड्याच वेळात आरती होईल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मागच्या वर्षीचा गणपती या वर्षी त्याचं विसर्जन करणार आहोत आपण. त्याच्या मागचं कारण काय काकू? मागच्या वर्षी श्रुतीला दिवस राहिले होते. माझी मुलगी श्रुती आहे ना, हा. तिचे दिवस राहिले होते. मग ते मी बोललेले होते नवस की तिचं व्यवस्थित होऊ देत वगैरे, म्हणून मी गणपती वर्षभर ठेवेल. त्यामुळे मी वर्षभर ठेवले. आणि कोकणातली पद्धत असते. हा कोकणात पण ठेवतात. मागून घेतात. हा कोकणात तशी पद्धत आहे की हा. 10 दिवस 21 दिवस हा. वर्षभर असं काही आपलं काम व्हायचं असलं की असं हो. गणपती बाप्पाला नवस बोलतात की हा. सो काकूंनी नवस बोललेलं, त्यासाठी मागच्या वर्षीचा गणपती वर्षभर ठेवला. आता यावेळेस त्याचं विसर्जन करणार आहोत. श्रुतीला मुलगी झाली, छान झालं तिचं. येस. आता श्रुती दिदी म्हणजे काकूंची मुलगी, तिचं पण इंट्रोडक्शन राहिलंय. जेव्हा ती येईल तेव्हा दाखवेन तुम्हाला. आणि तिचं पण एक क्यूट बेबी आहे, ते पण तुम्हाला दाखवेन. ती आले की मग विसर्जन यावर्षी करणार. येस. हा. आणि हे इको फ्रेंडली गणपती आहेत. किती वर्ष झालं डॅडी काका आपण इको फ्रेंडली गणपती? गेले 7-8 वर्ष झाले. ओके ओके. दरवर्षी आम्ही इको फ्रेंडली गणपती आणतो आणि त्याचं विसर्जन आम्ही घरीच करतो. आणि डेकोरेशन वगैरे तर तुम्ही बघितलात, आम्ही घरातच क्रिएट करून काहीतरी नवीन आयडिया सर्व फॅमिली मिळून करतो. आणि 10 दिवस खूप छान वातावरण असतं घरामध्ये, प्रसन्न. सकाळ संध्याकाळ आरती वगैरे. आणि रोज 10 दिवस आम्ही कोकणचे मालवणी असल्यामुळे 10 प्रकारचे, म्हणजे मम्मी पूर्ण सवळ्यामध्ये 10 दिवस त्याला 5 पक्वान गणपतीला पूर्ण कोकणी पद्धतीचा आमचा नैवेद्य असतो. आणि सकाळी गणपती बाप्पाचं विशेष म्हणजे मी पण गणपतीला मागून घेतलं होतं मागच्या वर्षी. आणि खरंच मला गणपती बाप्पा मिळालाय. म्हणजे त्याची जेवढी सेवा केली होती तेवढं खूप छान गणपती मला मागच्या वर्षी झाला. आणि मागच्या वर्षी श्रियांचं फर्स्ट गणपती होतं, यावर्षी सेकंड आहे. आणि त्याच्यानंतर मग माझ्या नंदेला तसं झालं, वामिका, ती पण नवसाचीच या गणपतीची झालेली आहे, ती मागच्या वर्षी झाली. तर गणपतीला खूप, म्हणजे माझं खूप फेवरेट आहे गणपती, अगदी लहानपणापासून. आणि सो भैया, आपल्या गणपतीबद्दल, गणपती बाप्पांबद्दल 2 शब्द बोल. काय वाटतं तुला सगळं, आणि कसं काय सुरुवात झाली? गणपती हे माझे सगळ्यात मी मानतो ते गणपती बाप्पाला खूप मानतो सुरुवातीपासूनच. आणि त्यांच्या कृपेमुळेच आज मला आणि स्नेहाला छान मुलगा झालेला आहे, श्रियन नावाचा. आणि त्याच्या पत्रिका दाखवल्या गेल्यावर सुद्धा आम्हाला
गवयांनी सांगितलं होतं की तुम्ही ह्याला गणपतीची उपासना करायला लावा. हां, आणि त्याच्यामुळं आम्ही गणपतीला पहिल्यापासून गणपतीचा उत्सव हा आम्ही घरामध्ये एकदम आनंदात मोठ्या प्रमाणात साजरा करतो. ओके. आणि मागील 7 ते 8 वर्षांपासून आम्ही इको फ्रेंडली मूर्त्या ज्या आहेत गणपतीच्या त्याच आणतो, जेणेकरून पर्यावरणाचं पण नुकसान होऊ नये. आणि ते आम्ही घरगुती आम्ही ते इथं अंगणामध्येच विसर्जन करतो. मोठ्या प्रमाणात आम्ही उत्साहात ते त्याचं विसर्जन सुद्धा त्या पद्धतीनेच करतो. 2 गणपतींचं आपल्याला हा दिवस पूजा करून नंतर विसर्जन करायचं. मगाशी माझ्या मंडळीने सांगितलं वर्षाने की का आम्ही हे दुसरा गणपती ठेवला. त्यामुळं अत्यंत आनंदाच्या वातावरणात आम्ही ही पूजा करत असतो दरवर्षी. यावर्षी तर आनंद द्विगुणित झालेला आहे, कारण माझ्या मुलाला मुलगा झाला, म्हणजे आम्हाला नातू झाला आणि मुलीला मुलगी झाली. त्यामुळं आम्हाला उभयजणांना नात मिळाली. त्यामुळं अत्यंत आनंदाने आम्ही हा पारंपरिक सण यावर्षी अजून धूमधडाक्यात साजरा करतो. ओके. असंच गणपती बाप्पांची कृपा आपल्या सर्वांवर नेहमीच राहावं अशी मी गणपतीपाशी प्रार्थना. आणि नेहमीच राहील गणपती बाप्पांची कृपा, कारण गणपती बाप्पा सगळ्यांनाच पावतात म्हणून ते सगळ्यांचेच लाडके असतात. सगळ्यांची लाडके. आणि लवकरात लवकर आमच्या घरातला एक आता श्रेयस राहिला आहे लग्नाचा. अजून मला टाइम आहे. त्यालाही छानपैकी अशी सुंदर मुलगी पत्नी मिळावी असे गणपती बाप्पांसाठी प्रार्थना करतो. सागरचा मेहुणा करण हा श्रेयसच्या जवळपास 2-4 वर्षांचे फरक असेल, तो पण लग्नाचा आहे. दोघांची लग्न लवकरात लवकर जमावी आणि धूमधडाक्याचे लग्न साजरा आम्ही सर्वांनी करावं ही गणपती बाप्पांपाशी आम्ही इच्छा. आम्हाला लवकरच मला पण एक जाऊबाई आणावी लवकर अशी इच्छा आहे मला. पार्टनर नाही तर कारण इथं सगळ्या मला नंदा आहेत जे पोस्टिंग करतात. एक ननंद पाहिजे, जाऊ पाहिजे मला माझ्या साईडनी. तो लवकर श्रेयस आण. मम्माला सांगा. मम्मा बघ लवकर आणायची का. स्नेहासाठी बघू तिला सोबतीला. मी बघू का सांग. नाही आधी सेट होऊ देते. सो यस, डॅडी काकांची ही पण इच्छा करणं माझ्यासाठी जी लवकरात लवकर पूर्ण व्हावं मी प्रार्थना करतो. मग काकू आज मेन्यू काय आहे मग? आजचा मेनू उकडीचे मोदक, ते तर ते मॅन्डेटरीज आहेत. पुरी भाजी म्हणजे आमच्या माऊली हॉटेल म्हणून आमचं जे वडील असल्यापासून जे होतं ती पुरी भाजी फार प्रसिद्ध होती. तीच रेसिपी आज मी त्या भाजीची रेसिपी ठेवली. पुरी भाजी, मोदक, वरण भात, पालक वडी आणि कोशिंबीर चटणी. आणि जे तुम्ही व्लॉग मध्ये बघितलात श्वेतानी जे उकडीचे मोदक बनवले होते ते काकूंकडनं शिकलीये मम्मा श्वेता. ठिकाणी बघू शकता तयारी चालू आहे. पुरी तळतायत मावशी आणि काकू पण तिकडे तयारी करतायत. भाजी करतायत. पुरी भाजीची भाजी. सो खाऊन झाल्यावरती तुम्हाला मी रिव्ह्यू देईन कसं केलं काकूंनी. मस्तच करतील नो डाऊट. स्वयंपाक आमच्या जावबाईंचा खूपच छान असतो आणि सगळे शिकलोय त्यांच्याकडे. आणि ही आमची सुनीता. 35 वर्षापासून सुनीता ही म्हणजे माझं लग्न झाल्यापासून ती आपल्याकडे कामाला होती त्यावेळेस. म्हणजे तुझे पंजोबा आजोबा आणि नंतर आता म्हणजे आमचा जन्म पण झाला नव्हता तेव्हा. सागरच्या जन्माच्या आधीपासून आपल्याकडे. सो ही ती सुनीता. कसं वाटतंय गणपती येऊन? कसं वाटतंय? छान वाटतंय. तिला तिचे फेवरेट डॅडी काका श्रीयनला क्रिकेट खेळायला शिकवत आहेत. खुश झालाय. बॉल टाक म्हणतोय. मस्त मालवणी कोकणी स्टाईल उकडीचे मोदक काकूंनी केलेत. मस्त मस्त. पापा पण आलेले आहेत. हाय पापा. हाय बेटा. पापाची तब्येत थोडी डाऊन होती मग तुम्हाला व्लॉग मध्ये दिसले नाहीत तरी तो खूप दिवस झालं. सो आता
आरती सुरू होईल थोड्याच वेळात. काय म्हणायचं बाबा तुम्हाला? आज गणेश चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही आमचे मोठे बंधू सुनील यांच्या इथं आलो आहोत. आम्ही मूळचे कोकणातले असल्यामुळे आमच्याकडे मोठ्या भावाकडेच गणपती असतो आणि ती प्रथा आम्ही आत्तापर्यंत पाळलेली आहे. सहकुटुंब सहपरिवार त्या निमित्ताने आम्ही एकत्र जमतो आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करतो. येस, आरतीची तयारी सुरू आहे. वहिनी, काकू आणि मम्मा ठीक अजून तयारी करतात आरतीसाठी. पंढरीचा महिमा वर्णावा किती. जय देव जय देव जय पांडुरंगा. कुलस्वामी श्री तुळजाभवानी माते की जय. श्री जेजुरी खंडोबा की जय. जय मल्हार. जय मल्हार. आनंदाचा आई राजा उदे 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 उदे. बोल श्री तुळजाभवानी माते की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय